नमस्कार मंडळी, आपल्या या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। हा ब्लॉग 19 तारखेचा म्हणजे शिवजयंतीच्या दिवशीचा आहे। त्या दिवशी आम्ही निघालेलो आहोत आमच्या इथे म्हणजे सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर ग्लोबल कोकण महोत्सव आहे 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत। तेच बघायला आम्ही निघालेलो आहोत। आम्ही जवळजवळ संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान निघालो, कारण तिथे संध्याकाळी नाटक होतं रयतेचा राजा, तोही बघायचा होता आम्हाला। मग आम्ही त्या हिशोबाने निघालो की आम्ही छान आधी पूर्ण कोकण महोत्सव बघूया आणि त्यानंतर नाटक बघून मग घरी येऊया। तर आम्ही म्हणजे जिथे महोत्सव आहे सातपाटी समुद्रकिनाऱ्यावर तिथे आम्ही पोचलेलो आहोत। छान एंट्री करत आहोत आणि इथे एंट्री करण्यासाठी जो मेन प्रवेशद्वार आहे त्याला अजितदादा पवार प्रवेशद्वार असं नाव दिलेलं आहे आणि आता आम्ही त्याच्यामधूनच जात आहोत। छान मध्ये गेल्यावर इथे एंट्रीचा बोर्ड दिसेल, तिथे एंट्री केल्यानंतर आपल्याला उजव्या हातावर जायचं आहे आणि उजव्या हातावरून आपल्याला मध्ये गेल्यावर तिथे आम्ही छान फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर आतमध्ये गेलो। आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथे कळालं की तिथे रजिस्ट्रेशन करावं लागतं, म्हणजे त्यांचा QR कोड असेल तो स्कॅन करायचा आणि आपली माहिती भरायची, आपलं नाव आणि आपण किती जण आहोत ती माहिती भरल्यावर त्यांना कळतं की त्या दिवशी किती लोकं आली होती ती महोत्सव बघायला। त्यानंतर आम्ही छान फोटो वगैरे काढले आणि इथे आपला आदिवासी समाज बांधव जे होते ते आपली लोककला सादर करण्यासाठी तिथे आले होते। त्यानंतर आता आम्ही इथे छान एंट्री केलेली आहे आणि मध्ये चाललेलो आहोत। तर इथे डहाणूचे चिक्कू प्रोडक्ट्ससाठी ज्यांनी स्टॉल लावला होता ते त्यांचा इन्स्टा पेज फॉलो करण्यासाठी सगळ्यांना तिथे QR कोड स्कॅन करायला लावत होते। मी सुद्धा केला होता आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत आता मध्ये स्टॉल बघण्यासाठी। इथे भरपूरसे स्टॉल लावलेले आहेत, पण खूप महाग आहेत, खूप कॉस्टली आहेत। त्याच्यामुळे आम्ही घेण्याच्या भानगडीत काही पडलो नाही। आम्ही फक्त ज्या गोष्टी शिकण्यासारख्या बघण्यासारख्या होत्या त्या बघितल्या बऱ्यापैकी। इथे प्राण्यांविषयी माहिती होती, झाडांविषयी माहिती होती, त्यानंतर बरेचसे घरगुती प्रोडक्ट्स होते। त्यानंतर इथे क्रब आहेत मध्यम आकाराचे आणि मोठ्या आकाराचे, त्यांच्या हाडांचा सांगाडा, त्याच्यानंतर मोठा कासव, असं बऱ्याच छान छान गोष्टी होत्या तिथे। त्यानंतर लाकडीपासून बनवलेल्या वस्तूंचे दुकान होते, पण ते खूप कॉस्टली होते। जवळजवळ 7,000ची ही एक श्रीरामांची मूर्ती होती। त्यानंतर इथे जे तुम्ही लटकलेलं बघतात ते रेशीम आहे आणि ते ओरिजिनल आहे। त्याची एक शॉल त्याची 12,000ची होती ओरिजिनल रेशीमची। अशा पद्धतीने आम्ही ज्या छान छान गोष्टी होत्या, छान छान स्टॉल ते बघत पुढे पुढे जात होतो। हे लहान मुलांचे टेंट होते, म्हणजे आता टेंट वगैरे असं काय मुलांना बघायला भेटत नाही, त्याच्यामुळे त्यांनी लावलेलं की जे गावच्या ठिकाणी असं त्यांना फील यायला पाहिजे म्हणून। आणि मध्ये मध्ये इथे ओळखीचे कोण कोण भेटत होते जे आमच्यासारखेच महोत्सव बघायला आलेले होते। आणि वरद पण आमचा कंटाळला होता, कारण की त्याचे खेळणीचे दुकान मोजकेच होते, खूप जास्त खेळणी नव्हते। त्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी बघत छान जवळजवळ आम्हाला 2 तास लागलं होते हे सगळं बघायला। लहान मुलांचा एक सेक्शन वेगळा होता की जिथे लहान मुलांचे पाळणे, ते जम्पिंग, मिकी माऊस असं बरंच काय काय होतं। तिथे वरदने खूप एन्जॉय केला। त्याच्यानंतर खाण्याचा एक स्पेशली एरिया आहे फूड कोर्ट, तिथे बोईसर, पालघर, सातपाटी आजूबाजूच्या एरियातले जी पण आहे ज्यांनी घरगुती असे स्टॉल लावून आपापले स्टॉल लावले होते जेवणाचे। पण त्या दिवशी गुरुवार असल्या कारणामुळे आम्हाला व्हेज खायचं होतं, मग आम्ही तिथे व्हेज चपाती भाजी वगैरे असं खाल्लं होतं आणि बाकी अजून बरंच काय काय ट्राय केलेलं, आईस्क्रीम, स्नॅक्स वगैरे। त्यानंतर वरदला हे दुकान बघितलं तर त्याला जे दुकान बघेल तिथे ते त्याला हवं असतं, त्याच्यामुळे आम्ही खूप फटाफट फिरत होतो। बऱ्यापैकी आमचं फिरून झालेलं होतं आणि तिकडे नाटक होता रयतेचा राजा, 7 वाजता चालू होणार होता, पण त्यांचा सेट पूर्ण तो लावेपर्यंत जवळजवळ 9 वाजले होते आणि 9ला तो नाटक चालू झाला आणि आम्हाला घरी यायला अक्षरशः 12:15 वाजले होते, कारण 11:30ला तो नाटक संपला। पण नाटक अतिशय छान होता, तिथल्या कलाकारांनी खूप छान रोल केलेला होता आणि तिथे आपले जे आदिवासी बांधव होते त्यांनी त्यांची लोककला पण खूप छान वेगवेगळे त्यांचे नृत्य जे होते ते त्यांनी सादर केलेले होते, ते पण आम्ही छान बघितले। इथे पेढावाला होता, त्याच्याकडून आम्ही पेढे घेतले होते खायला। हे ब्लाऊज आहेत हँडमेड,
हे कॉकरोचचं औषध आहे. हे पर्सेस आहेत. असे बरेच दुकान होते जे आम्ही सगळं बघत पुढे चाललेलो होतो. खूप छान महोत्सव होता आणि खूप मोठ्या एरियात असल्यामुळे खूप बघायला वेळ लागतो. जवळजवळ 2 ते 2.5 तास जास्त. हे आहे खाण्याचा एरिया, फूड कोर्ट एरिया. हा पण खूप मोठा एरिया आहे. इथे सगळ्याच प्रकारचे फूड अवेलेबल होते. व्हेज, नॉनव्हेज, स्नॅक्स असं भरपूर काही. पण स्टॉल असं बघून तुम्हाला जायला लागेल की कुठे तुम्हाला काय खायचं आहे. तिथे वरती त्यांनी बॅनर वगैरे असं लावलेलं होतं. आम्हाला आईस्क्रीम खायची होती, त्यामुळे आम्ही आईस्क्रीमच्या स्टॉलकडे आलो होतो आणि आधी आम्ही छान आईस्क्रीम वगैरे खाल्ले. ही आहे माझी मैत्रीण. तिनेसुद्धा तिचा स्टॉल लावला होता. मैत्रीण म्हणजे हिचा मुलगा माझ्या मुलीच्याच क्लासमध्ये होता, ज्युनियर सिनियर नर्सरीला. त्यांनी नॉनव्हेज आणि पुरणपोळी असं दोघंही ठेवलं होतं. मग आम्ही तिच्याकडचं काही टेस्ट करावं म्हणून पुरणपोळी खाल्ली. नॉनव्हेज तर खायचं नव्हतं कारण गुरुवार होता. आणि ते प्राप्ती आणि बिपिन दोघंही वडापाव खायला. सगळ्यात त्यांचा आवडता आणि फेवरेट कुठेही मिळणारा आणि पोट भरणारा असा पदार्थ म्हणजे वडापाव, जो त्यांनी दोघांनी खाल्ला होता. आणि हे आहे आदिवासी नृत्य, ज्या त्यांची लोककला जे सादर करत आहेत. याचं नाव काय मला माहिती नाही. ते काहीतरी म्हणाले होते पण मी विसरले त्यांचं नाव. त्यांची ती कला सादर करत होते, ते मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर हा रस्ता आहे समुद्रावर जायचा. तिथेसुद्धा भरपूर दुकानं होती आणि भरपूर खेळणेवाले. वराची तर मज्जाच होती. हे पाहिजे ते पाहिजे सगळं हवं होतं त्याला. आम्ही छान समुद्रावर आलो. पोलिसांचा भरपूर बंदोबस्त होता तिकडे. तिथे पण छान फोटो काढले. काय खायचं होतं ते खाल्लं आणि त्यानंतर आम्ही आलो होतो नाटक बघायला. इथे बघू शकता तुम्ही, अजून नाटकाचा सेट पूर्ण लावून रेडी झालेला आहे आणि नाटकाला सुरुवात झालेली आहे. शिवजयंती असल्यामुळे रयतेचा राजा हा नाटक त्या दिवशी फ्री दाखवला गेला. त्या दिवशी तिकीट कोणाकडूनच घेतलं गेलं नाही. फ्री होतं त्या दिवशी. मग त्या दिवशी आम्ही तो नाटक पूर्ण बघितला आणि मग 12:30ला घरी आलो. हे नाटकाची सुरुवात आहे. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. जाताना आम्हाला रिक्षा म्हणजे पार्किंगपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे हे. त्याच्यामुळे त्यांचे व्हेकल्स म्हणजे त्यांचे व्हॅन होते येताना 10-10 रुपये घेऊन. पण घरी जाताना लेट झालं त्याच्यामुळे नव्हते.